महेश मगर चॅनलमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत परिसर अभ्यास 1 मधील पाठ पहिला, प्राण्यांचा जीवनक्रम. या ठिकाणी पहा, तुम्हाला कुत्रे आणि कुत्र्याची पिल्लं दिसत आहेत. इथे फुलपाखरू आणि सुरवंट म्हणजे फुलपाखराची आळी, हे चित्र आणि हे चित्र. याच्यामध्ये कुत्र्याची पिले आणि त्यांची आई पहा, त्यांच्यामध्ये साम्य दिसतं का? आणि फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची आळी, त्याच्यामध्ये साम्य दिसतं का? त्यानंतर या ठिकाणी कोंबडी अंडी घालते, अंड्यातून पिले बाहेर पडतात. मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? कोंबडीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात. मग मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? नाही. पुढे पहा, शेळी आणि करडू. शेळीचे करडू आणि पूर्णवाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण कावळा, कोळी, सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात. आता या ठिकाणी सुद्धा पहा, कुत्र्यामध्ये पिलामध्ये फारसा फरक नाही, परंतु फुलपाखरामध्ये आणि सुरवंटामध्ये बराच फरक आहे. या ठिकाणी कोंबडीची पिल्लं अंड्यातून जन्म घेतात, परंतु मांजरीचे पिल्लं अंड्यातून जन्म घेत नाही. तसंच शेळीची पिल्लं ही पोटातून जन्म घेतात. मग काही पक्षी जे आहेत, पक्षी अंडी घालतात आणि प्राणी पिलांना पोटातून जन्म देतात. कोंबडीच्या पिल्लांचा जन्म अंड्यातून होतो. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात, तर ती आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालतात का, हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती आहे. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यातील पिले हळूहळू वाढू लागतात. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते, म्हणजे त्यांना सोबत घेऊन फिरते. इथे पहा, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येते. तुम्हालाही ही गोष्ट माहीत असेल. जरा डोके चालवा. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीमध्ये सारखेपणा आहे? तुम्ही स्वतःच या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. रूपांतरण. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. पण फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूप फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात. फुलपाखरामधील रूपांतरण. सुंदर आकाराची आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरं आपल्या परिसराचा एक हिस्सा आहेत. तुम्ही पाहता, तुमच्या परिसरामध्ये खूप ठिकाणी तुम्हाला फुलपाखरं दिसतात. फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते, म्हणजे वनस्पतीच्या आधारावर फुलपाखरं जगतात. फुलांमधला मकरंद जमा करून ते त्यांचं पालनपोषण करतात, स्वतःचं पालनपोषण करतात. फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, आळी, कोश आणि प्रौढ या 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते.
त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते आपण पाहू. पहा, बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यामधून 6 ते 8 दिवसांनी अळी बाहेर पडते. फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात. सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच तो पान खायला सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कोरतडून खायला सुरुवात करतो. त्याच्या खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. या ठिकाणी नवीन शब्द आहे पहा, कात. कात म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. पहिल्या 2-2.5 दिवसातच बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. ती ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, त्याला सुरवंटाची कात टाकणे म्हणतात. पुन्हा तो वेगाने पान करतो, त्याची पुन्हा वाढ होते. तो पुन्हा 2.5 दिवसांनी पुन्हा कात टाकतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो आणि बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्यांनी गुंडी विणतो आणि त्या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो. त्यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काही खात नाही, पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. त्यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय असतात व आकर्षक पंख असतात. सर्व फुलपाखराची वाढ याच पद्धतीने होत असते. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का पहा, प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालते हे ठरलेले असते. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये अंड्यातून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी अथवा जास्त असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. आता ही निसर्गातली माहिती आहे, ती आपण आपल्या आपल्या पद्धतीने काही गोष्टी तुम्ही स्वतः निरीक्षण करू शकता. आता या ठिकाणी काही निरनिराळ्या प्रकारची फुलपाखरं दाखवलेली आहेत, वेगवेगळ्या रंगाची. तशी प्रत्येक गावामध्ये थोडीफार वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं दिसतात. तुम्हाला ही माहिती आहे का पहा, स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, तरी काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले की त्यात किडे होतात. धान्याच्या गोदामात, वाण्याच्या दुकानात, आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात. कीटकाच्या मदतीने या धान्यात अंडी घातली कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ते आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा व ऊब अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते. त्यांच्याही अंडी सुरवंट कोश प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी आपण काय पाहिलं या पाठामध्ये, कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ 4 अवस्था असतात. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते. अंड्यातून अळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेमध्ये जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. हा पाठ पुन्हा पुन्हा पाहून पुन्हा वाचा आणि या पाठाखालील प्रश्नांची मनातल्या मनात स्वतःशी चर्चा करा आणि मित्रांशी चर्चा करा. धन्यवाद.